या देशातल्या बहुजनांना, स्त्रियांना, पिचलेल्यांना, वंचितांना, शोषितांना न्याय देण्याची भूमिका, त्यांना हक्क अधिकार देण्याची भूमिका, त्या वंचितांना आरक्षण देण्याची भूमिका, महिलांना या देशात राष्ट्रपती पदापर्यंत घेऊन जाण्याची भूमिका असणारा महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि त्यांनी संविधान निर्मितीमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका पार पाडली, म्हणून त्यांनी संविधानातून पेरलं आणि आज इथल्या प्रत्येकाला तो हक्क अधिकार मिळाला. हे या देशातल्या प्रत्येकाला माहित असलं पाहिजे. या देशामध्ये हा जो वर्ग आहे यांना आधी संविधान मान्य नव्हतं, मग त्यांना ते संविधान कॉपी पेस्ट वाटायला लागलं. मग ते म्हणाले हे संविधान आमच्यासाठी नाही, आम्ही हे मानणार नाही. मग त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की संविधानाशिवाय हा देश चालू शकत नाही, इथे आपण राज्य करू शकत नाही. आणि मग त्यांनी संविधानच आमचं आहे, संविधान आम्ही लिहिलंय असं म्हणायला सुरुवात केलं. पण त्यांना मला सांगावं वाटतं की एखादं लेकरू यशस्वी झालं म्हणून त्याचा बाप बदलता येत नाही. तसं या देशाला संविधान जगातला महान देश म्हणून उभं करतंय, घडवतंय, दाखवतंय. आणि तो भारत महासत्ता या संविधानामुळे होतोय. म्हणून या संविधानाचा बाप तुम्ही बदलू शकत नाही, या संविधानाचे निर्माते तुम्ही बदलू शकत नाही. या संविधानाचा आणि या देशाचा बाप जग बदलणारा बाप माणूस, भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे काळजावर लिहून ठेवा.